फाईल केलाय तो स्वखुशीने केलाय ना, का कुणी यांच्यावर दबाव टाकलाय? मला वाटते तुम्ही स्वखुशीनच केलाय. मग तर आणखीन सोपं आहे. तुम्हाला हवाय ना डिव्होर्स? मला वाटतं मी काय विचारलं ते तुम्हाला कळलंय मंजिरी, हो ना? हो. गुड. अर्धी केस तर आपण इथेच जिंकलो. मिस्टर सत्यजित सुर्वे, सो हाच प्रश्न आता तुमच्यासाठी. डिव्होर्स हवाय ना तुम्हाला? हो. मॅडम, यांचं डिवोर्सच्या बाबतीत एवढं ठाम मत झालंय तर मग एकमेकांपासून वेगळं राहणं, एकमेकांशी न बोलणं हे खरंच गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. अहो, हे असे एकत्र राहिले तर यांचा डिव्होर्सच होणार नाही. आय मीन कोर्ट तो मान्य करणार नाही. हो चित्रकार, कन्सिलर मॅडम आहेत त्या, तेव्हा तुमची अक्कल नका पाजळी इथं. हा, त्यांना समजा कळतंय. गप्प बसा. वा, अपेक्षेप्रमाणे एकतरी हुशार माणूस निघाला या घरात. तुम्ही इट्स माया सुर्वे. हा, ही जी माया सुद्धा नाही का नाही, ती माझच आहे. माया मॅडम, ही केस निकाली लावायची जेवढी जबाबदारी माझी आहे ना, तेवढीच ती तुमची सुद्धा आहे. विषय का? हा, यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्या. हे दोघं एकमेकांशी बोलणार नाहीत, एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवणार नाहीत. या सगळ्याची जबाबदारी आता तुमच्यावर. हा हा हा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही बरोबर करते समजा. ए सगळे करे बघत काय बसलाय? मॅडमला काय तर चहा पाणी चांगला खायला घेऊन ये. एक मिनिट. मी माझ्या केसशी संबंधित लोकांशी तेवढा संपर्क ठेवते. उगीच अशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे? वा 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 वा, माणसानं असावं त्रास असावं. नाहीतर काही लोक बायका असे असतात का नाही का, स्वतःचं घर सोडून तिथं खूप असतात नाक. काही का नाही चित्रकार? बरं, मी जे काही सांगितलंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. येते मी. आणि हो, मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहतील अशी अपेक्षा आहे. हा, आणि तुम्हाला सांगितलेली कामं एकदम करेक्ट करते मी. अजिबात समजूतपणा करत नाही. तुम्ही काय काळजी करू नका, समजा व्यवस्थित. नेक्स्ट टाइम कॉफी घ्या. बघते. ए ने बेट इकडे 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 इथे इथं इथं. ए ने बेट, कन्सिलर मॅडमनी काय सांगितलं ते ऐकलं नाही नीट? तेव्हा आता तू सत्याच्या रूम मधला तुझा समजा संसार उचलायचा आणि सवी कवीच्या रूम मध्ये जाऊन मांडायचा आणि सत्याची खुली कायमची सोडायची. मम्मी, अगं काय गरज आहे या सगळ्याची? सत्या, तुमच्यावर लावलेल्या अटी समद्या पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आहे काय? तेव्हा कन्सिलर मॅडमनी सांगितलेल्या गोष्टी सत्या देण्यासाठी नेबलेटला सवी कवीच्या रूम मध्ये राहावंच लागलं. अहो मम्मी, नको ना ह्यांना आमच्या खोलीत. आधीच आम्हाला जागा पुरत नाही आणि त्यात अजून ह्या नको उगच. ए कवे, मग तू किचन मध्ये येऊन झोप. आपण नेबलेट तुमच्याच रूम मध्ये झोपणार.
अगं येऊ दे की, तसं बी काहीच महिन्यांचा प्रश्न आहे. आणि आधी समजा एक गोष्ट करायची का तुम्ही तुमच्या दोघांच्या फोन मधलं एकमेकांचा नंबर डिलीट मारा. कवे दे इकडे फोन. अगं मम्मी याची काय गरज आहे, हे जरा अतिच होतंय, मी काय करणार नाही असलं. होय माया, सत्या बरोबर बोलतोय, याची काहीही गरज नाहीये. बोलले चित्रकार बोलले. काय बरोबर बोलतोय सत्या? हा त्या मॅडमनी सांगितलंय ना का समजा माझं ऐकायचंय म्हणून, समधी जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून. सत्या तेव्हा तुझ्या फोन मधला ह्या नेबरेटचा नंबर डिलीट मार म्हणजे डिलीट मार. कोर्टाचा आदेश आहे तसा सांगितलं ना कन्सिलर मॅडमनी, तेव्हा मी सांगल तसं आणि तीच करायचं. बरं ठीक आहे, करतो. करे तू हिचा फोन घे आणि ती नंबर डिलीट करून टाक सत्याचा हिच्या फोन मधनं, काय, आणि त्याचा स्क्रीनशॉट मार. ए नेबरेट, आता काही तर थोपड बघत बसली का माझं? जा की, सांगितलंय ना तुला. सत्याची रूम खाली कर, जा. वाघमारे याची काही बी गरज नाही. आपण एक काम करू, आपण त्या मॅडमना डायरेक्ट सांगून टाकू की आम्हाला घटस्फोट घेण्यासाठी ह्या सगळ्याची काही गरज नाही वाटत. सत्या कोर्टाकडनं आल्यात त्या, आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल. अहो वाघमारे जाऊ दे, काय बोलू मी, तुम्हाला नाही कळणार. काय नाही कळणार मला? वाघमारे तुम्ही आता नका जाऊ, माझं एवढंच म्हणणं आहे. सत्या अरे असं कसं म्हणतोस, त्याने एवढा आदेश दिलाय ना, ऐकायला तर लागणारच. जाते मी. वाघमारे मला सवय झाली आहे तुमची, आणि मी एकटा नाही राहू शकत या खोलीत. सत्या आपण घटस्फोट घेणार म्हणजे हे सगळं होणार, हे माहित होतं ना आपल्याला. मग का सवय लावून घेतलीस? सवय म्हणजे तशी सवय नाही, पण मनावर बी असतंय ना. आणि वाघमारे मुळात मला काय म्हणायचं आहे की आपल्या दोघांना बी घटस्फोट हवाय ना, आपण दोघं बी ठाम आहे त्याच्यावर. मग त्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे, हे मला अजिबात पटत नाही. बघा, दुसऱ्याच्या कोणाच्या तर सांगण्यावरून आपण जबरदस्ती असं कशाला वागायचं? सत्या घटस्फोट घेण्याचा निर्णय आपला होता, कोर्टानं सांगितलं नव्हतं ना आपल्याला. त्यामुळे कोर्ट आता जो निर्णय देईल त्याला आपण बांधील आहोत. मला जावं लागलं. मंजिरीला वेगळी रूम द्यावी लागेल, तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क तुम्हाला ठेवता येणार नाही. कोर्ट आता जो निर्णय देईल त्याला आपण बांधील आहोत. जीव का सांगना निघताना अडतो पाय, संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी, सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो
लवेरिया झालाय तुला. असं का होतंय मला? बोल की भावा, तुला 100 वर्ष आयुष्य आहे बघ. 100 वर्ष? अरे कुणी सांगितलं एवढं जगायला? जरा कमी कर वाईच कमी कर. बरं ऐक, औरंगाबाद पड, तुला न्यायला येतो मी. अर्जंट मध्ये आपल्याला तात्यासाहेबांच्याकडे जायचं. ठीक आहे. हा ये. बघा, मला काय कुठल्या पदाची, मंत्रिपदाची अजिबात अपेक्षा नाही. आपल्या भागाचा विकास व्हावा एवढीच माझी मनोकामना. तर आपण केलेली कामं, 5 वर्षात केलेली कामं ती लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हा, कुठल्या भानगडीत अडकू नका तुम्ही. पोलीस केस वगैरे अजिबात नाही. काही विरोधकांना तेवढंच मिळतं मग, आणि चुकीचा संदेश जातो. सत्य कुठे आहे? साहेब, अर्धा तास झाला त्याला फोन करून, अजून आला नाहीये. नमस्कार. अरे असं बघा, सत्या सगळी माहिती गोळा करतो. म्हणजे लोकांच्या मनात काय आहे, त्यांची इच्छा काय आहेत, आकांक्षा काय आहेत, याचा आपण डाटा तयार करतो. आणि त्याच्यानुसार प्रचाराचा आराखडा तयार करा. लागा कामाला. लागतो कामाला आम्ही. काय सत्या, बऱ्याच दिवस झालं बघतोय तुझं मनस्वास्थ्य ठीक नसतं अलीकडे. काय झालं? काय बिनसलंय? काय तब्येत वगैरे मध्ये नाही काय? अहो तात्यासाहेब, लई गडबड झाली बघा. कोर्टानं चित्रा मॅडमच्या जागी एक नवीन काउन्सिलर पाठवल्यात. त्या मॅडमच्या लई भलत्याच अटी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मी आणि वाघमारेंनी आता वेगवेगळं राहायचं, एकमेकांशी बोलायचं नाही, एकमेकांना भेटायचं नाही. ती कोण आहे तुम्हाला अडवणारी? तिची माझी भेट घालून दे, तिला बरोबर समजून सांगतो मी. नाही तात्यासाहेब, काय उपयोग नाही. कोर्टाची प्रोसिजरच आहे तशी. अरे तिच्या कोर्टाच्या वर एक मोठा कोर्ट आहे, वरचा कोर्ट. त्या कोर्टाने तुमची लग्नगाठ बांधलेली आहे. तुला सांगतो, तिची माझी भेट घालून दे, तिला बरोबर सांगतो समजावून मी. अहो नाही तात्यासाहेब, लई तिरसट डोक्याच्या आहेत त्या. त्या उगाच तुम्हाला काय तर बोलतील आणि मला त्या अजिबात आवडणार नाही. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही करू मॅनेज. तसं बी आम्हाला फक्त वेगवेगळ्या रूम मध्ये राहायचं एवढंच. ठीक आहे, तुला काय गरज लागली तर मला सांग, मी बघतो तुम्हाला दोघांना कोण वेगळं करतं ते. मी सांगितलेलं काम झालं का? होय. किती आहेत मतदार? यात सगळी लिस्ट आहे. बघ रे. तात्यासाहेब, हा, मी पण काही माहिती गोळा केली आहे, पण ही जी माहिती सत्याने दिली आहे ती इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीशी काही मिळत नाहीये. जुना आहे त्यांचा सर्वे, होईल काही दिवसात अपडेट. आणि तात्यासाहेब, मला मान्य आहे की आपला जम चांगला आहे, तरी बी आपल्याला जिथं जास्त मत मिळत नाही तिथं आपण लक्ष घालायला पाहिजे, त्या लोकांना सोबत घ्यायला पाहिजे. एकदम बरोबर बोललास. तुझं हेच झोकून देऊन काम करणं मला फार आवडतं. हा, पैसे दे. हे कामासाठीचे पैसे. ठीक आहे, येतो तात्यासाहेब. अरे नको रे, तू इथेच माझ्या. या यादीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांचेही पैसे तयार ठेवा. हो. मी वाटा आणि तो मौर्य आपल्या ज्या गोडाऊनवर छापा टाकणार आहे ते गोडाऊन साफ केलं का सगळं? हो तात्यासाहेब. ठीक. गुड मॉर्निंग प्रिया. गुड मॉर्निंग भारती मावशी. बरं झालं मौर्य साहेब यायच्या आधी आलीच ते, नाहीतर उगाच बडबडले असते तुला. त्यांना काय माहित बाई माणसाला काय काय कामं आवरावी लागतात ते. पण इतका उशीर कशाला झाला ग? अहो भारती मावशी, आता काय सांगू तुम्हाला, आमच्या घटस्फोटाच्या केससाठी दुसरी काउन्सिलर पाठवले कोर्टानं, आणि तिच्या अटीच वेगळे आहेत. एकत्र राहायचं नाही म्हणले, म्हणून सगळं सामान सविकवीच्या रूम मध्ये शिफ्ट करत होते. ग्रेट यार मंजू, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुझा आणि सत्याचा डिवोर्स होतोय.
नाही म्हणजे सुटलीच ना एकदाची म्हणून. हे प्रिया, अगं काय पण काय बोलतेस? कोणाचा तरी संसार तुटतोय आणि तुला आनंद कसला होतोय? भारती मॅडम, मी मंजूसाठीच खुश होतीये. त्या दोघांनाच एकत्र राहायचं नव्हतं ना, हो ना मंजू? म्हणजे अगं सत्या पण तयार झाला? माहित नाही, म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून वेगळं राहायची काय गरज नाही असं म्हणतोय. पण त्याच्या बी मनात आहेच घटस्फोट घ्यायचा. अगं बाईच्या जन्माला आल्यावर असे प्रॉब्लेम येणारच. तू जास्त विचार नको करूस, काळजी घे. मला जरा कोर्टात काम आहे, मी निघते. बरं भारती मॅडम, तुम्हाला सोडायला यायचं आहे का? नको, माझी मी जाते. चल ग म्हणजे. प्रिया, ऐका सगळे, इकडे या. लवकर 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 या, लवकर. ऐका, आपल्याला एक लीड मिळाली आहे आणि एका ठिकाणी आपल्याला धाड टाकायला जायचंय. हा, तर सगळ्यांनी तयार व्हा. गोरपडे, तुम्ही गाडी काढा. येस सर. काळे, ती बाकी सगळी सामग्री घ्या. तात्यासाहेबांना सांगावं लागेल. त्यांना माहित नसेल तर माझी वाट लागायची. नाही म्हणतील तू काय कामाचं नाही, भडकतील माझ्यावर. मंजू आणि प्रिया, लिगल डॉक्युमेंट्स तयार करा. येस सर. साहेब, मी काय म्हणत होतो, आपण नक्की जायचंय कुठे हे कळाल तर बरं होईल ना, म्हणजे सगळ्यांना सोपं जाईल ते. कसं आहे खुसफुटे, काही गोष्टी वेळेवरच समजले बऱ्या. मी घेऊन जातो ना तुम्हाला, यू डोंट वरी. येस सर. चला पटकन, हा चान्स आपल्याला अजिबात सोडायचा नाहीये. क्विक 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 क्विक. दुसरं कोण नाही का घरात? फुल पार्टी वाईफ दिसते. काय विषय? आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे सत्या तू? अरे ती काय नाही, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून ही सगळी तयारी. आता पहिल्यांदा पाणी घेऊन या त्यांच्यासाठी. सध्या बसा ना, बसा बसा, या या या, बसा की बसा. धन्यवाद. अहो वहिनी, अहो लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या, असं उभं राहता तुम्ही. अहो अॅनिव्हर्सरी तुमची. अहो शेजारी बसलं पाहिजे. बसा बसा बसा. हा, आता कसा बघा तुम्हाला दिसतोय. काय सत्या? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अहो, मी ज्याशी लग्न करणार होते तो गेला पळून, आणि ऐन वेळेस हे उभा राहिले माझ्यासोबत लग्नाला. मग काय असला चान्स सोडला असतं वय मी. मग पुढं काय झालं? हा, मग पुढं काय होणार आहे, हळूहळू पडले मी त्यांच्या प्रेमात. असं काय केलंस की डायरेक्ट प्रेमातच पडलं तुझ्या? अहो काय सांगू सत्य, आता लय बापट भेटलेत मी. काय काय करावं लागलं तुम्हाला कळणार नाही. सत्या, अजून तुझ्या मनात काय प्रश्न असतील तरी विचार. सगळे प्रश्नाचे उत्तर मिळतं तिथं. विचार विचार विचार. पण सत्य दादा, तुम्ही एवढं खुदून खुदून विचारताय म्हणजे तुम्ही बी प्रेमात पडलाय वाटतं. अगदी बरोबर बोलात बघा पाहुणं. पण आमचं साहेब मान्यच करत नाहीत प्रेमात आहे ती. अरे सत्य दादा, आधी मान्य करावं लागतं आपण प्रेमात आहे ती. त्याच्यावेळी पुढल्याची हिंमत कशी होणार सांग बर. समोरच्या व्यक्तीला सांगून टाका मनातलं जे सांगता येते ते. आपल्या मनात काय आहे त्यापेक्षा समोरच्याच्या मनात काय आहे हे महत्वाचंच असतं ना. घटस्फोट घेण्याचा निर्णय आपला होता, त्यामुळे कोर्ट आता जो निर्णय देईल त्याला आपण बांधी लावतो. त्या व्यक्तीला बी आपल्याबद्दल काय वाटत असल्यावर. सत्या, अरे बोल की कधी सांगणार तू? अरे माझं राहिलं ह्या अनुभवी माणसाचं तरी ऐक जरा. हे गप्पच बोलमा. अरे इथं आपण आलोय कशासाठी? तुला ना जरा सुद्धा कामाचा सिरियसनेस नाही बघ. काय तर फालतू प्रश्न विचारत बसलायस. ते वैद इकडे. तू लक्ष नको देऊ याच्याकडे. मला सांग, घरात तुमच्या कोण असं आहे का ज्याचं मतदान कार्ड काढायचं राहिले? असं कोणी नाही.
सगळे रेडी आहेत? Yes, sir. चला. हॅलो, हा बोल. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? बरं ठीक आहे. ओके. सर काय झालं? ऐका सगळे, आपल्याला धाड टाकता येणार नाहीये. का सर? कारण ज्या ठिकाणी आपण जाणार होतो त्या सगळ्यांनीच रातोरात मालाची विल्हेवाट लावली. आपण तिथे पोहोचायच्या आधीच त्यांना अलर्ट केले गेले. माझ्या खबऱ्याचा फोन होता. ही लीड तर आपल्याकडेच होती ना, मग ही माहिती त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचवली? कुणी फोडली असेल ही माहिती?